येत्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर गॅस स्टोव्ह आणि अन्य ज्वालाग्रही साधनांच्या वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून स्थानिक व्यावसायिक आक्रमक झाले असून त्यांनी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेत या आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। मात्र हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत सहकार्याचे आवाहन केले आहे। यावेळी व्यावसायिकांनीही सुरक्षिततेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करू असे आश्वासन दिले। मात्र कोणत्याही दबावाखाली व्यावसायिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास ग्रामस्थ, व्यावसायिक आणि शिवभक्त एकत्रितपणे विरोध करतील असा इशाराही देण्यात आला। 5 आणि 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे। त्यामुळे बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर मार्ग तसेच चित्त दरवाजा ते होळीचा माळ परिसरात गॅस स्टोव्ह आणि इतर ज्वालाग्रही साधनांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे। या आदेशाविरोधात स्थानिक व्यावसायिकांनी बुधवारी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेतली। यावेळी प्रशासनाने हा आदेश व्यवसाय बंद करण्यासाठी नसून केवळ सुरक्षिततेच्या कारणास्तव लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले। खाद्यपदार्थ तयार करण्यास कोणतीही बंदी नसून ते सुरक्षित ठिकाणी तयार करून साठी आणता येतील असेही प्रशासनाने सांगितले। दरम्यान रायगड रोपवे कॅन्टीन आणि उत्सव समितीच्या भोजन व्यवस्थेत गॅस सिलेंडरचा वापर होत असताना केवळ स्थानिक व्यावसायिकांवरच निर्बंध का असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला। सुरक्षिततेचे नियम सर्वांसाठी समान असावेत अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी सर्व व्यावसायिक सुरक्षिततेची काळजी घेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील असे आश्वासन देण्यात आले। मात्र कोणाच्याही दबावाखाली व्यावसायिकांवर अन्याय किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा आणि वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे। येणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमाच्या निमित्त हजारो शिवभक्त या किल्ले रायगडावरती येत असतात। अनेक वर्षापासून या किल्ले रायगडावरती या शिवभक्त येत असतात, परंतु अनेक पिढ्यानपिढ्या आमच्या जी स्थानिक मंडळी आहे ती एक उदरनिर्वाहासाठी तिथे त्या ठिकाणी जी पिठला भाकरी असेल किंवा चहाचा व्यवसाय असेल किंवा वडापावचा व्यवसाय हे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। परंतु शासनाच्या आड लपून कोणीतरी जर यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल, स्थानिकांवरती कोणत्या तरी पद्धतीने जर अन्याय होत असेल तर आम्ही स्थानिक म्हणून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्यावरती त्यांच्या व्यवसायावरती जर का दागापाट्या जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी आपल्या माध्यमातून त्यांना एक सांगू इच्छितो की आम्ही संपूर्ण सातवाडीतील लोक, स्थानिक ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे। आज आम्ही कित्येक वर्ष म्हणजे आमच्या सर्व पिढ्या आज आम्ही किल्ले रायगडावरती वास्तव्य करतोय आणि वास्तव्य करत असताना आज आमची उपजीविकेचं साधन हे फक्त आणि फक्त पर्यटन आहे। आज राज्याभिषेक सोहळा 2 दिवसावरती आलेला आहे आणि आम्हाला शासनाने असा आदेश दिलेला आहे की कोणी गॅस स्टोव्ह हे कोणी ज्वलनशील वस्तू वापरू नये। आज जर ज्वलनशील वस्तू वापरली नाहीये तर आम्ही स्वयंपाक कशावरती करणार, लोकांची सेवा कशी पुरवणार आम्ही। आणि खरंच आम्हाला एक आता खंत अशी वाटते की एवढ्या वर्षांनी पिढ्या जर रायगडाची सेवा जर प्रामाणिकपणे करत असू आणि जर त्या सेवा करत असताना सुद्धा जर आम्हाला शासन किंवा त्यांच्या मार्फत अन्यथा कोण शासनाच्या अधिकाऱ्यांना जर या नोटीसी काढायला लावत असेल तर खरंच आम्ही या गोष्टीचा धिक्कार करतो। आणि असा जर आमच्यावरती अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आज आमच्या पूर्वजांनी रायगडासाठी आमचं खूप मोठं योगदान आहे आणि ते जर योगदान आमचं जर हे जर नाकारत असेल कोणत्याही प्रकारचं जर अधिकाऱ्यांच्या मार्फत आमच्यावर दबाव टाकत असतील तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। रायगडावरती आमचे स्थानिक जे छोटे मोठे व्यवसाय करतात, इतरही दिवशी कोणत्याही प्रकारचा मोठा व्यवसाय त्यांचा नसतो, हे उत्सवाच्या कालावधीमध्येच त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रमाणात असतो आणि इतर वेळेला ही संघटना सगळी रायगडाची स्वच्छता पण 15 दिवसातून एकदा करते आणि अशा वेळेला उत्सवाच्याच वेळेला जर ह्यांच्यावरती बंदी येणार असेल, आमच्यावरती बंदी येणार असेल चूल आणि गॅस पेटवण्यासाठी तर ते खूप अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळं जी बंदी आहे ती त्वरित शासनाने उठवावी आणि रायगडावर जे छोटे मोठे व्यवसाय आम्ही संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन ते व्यवसाय आम्ही करत आहोत, यापूर्वीही केलेले आहेत आणि आत्ताही करत आहोत, तरी आम्हाला त्याची बंदी उठवावी ही विनंती। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।